नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. मित्रांनो, आपण संपूर्ण जानेवारी महिन्याचे जवळजवळ 227 ऑनलाईन प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षासाठी चालू घडामोडी हे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. याआधीचे पण आपण लेक्चर टाकले आहे प्रत्येक महिन्याचे, ते पण तुम्ही जाऊन सविस्तर पाहू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधील. भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संघटना कोठे स्थापन केली जाणार आहे? तर ही गांधीनगर येथे स्थापना केली जाणार आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, प्रथमच भारतीय लष्कराचा प्राणी दल 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होईल. त्याचे नेतृत्व कोण करणार होतं? तर कॅप्टन हर्षिता ही करणार होती. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लव अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 4 नंबरचा प्रश्न आहे बघा, भारतीय लष्कराने डोळ्याच्या काळजीसाठी आयस्टेकसह भारतातील पहिले 3D फ्लेक्स ॲक्वियस ॲजिओग्राफी कोणत्या शहरात यशस्वीरित्या केली आहे? तर दिल्ली या शहरामध्ये यशस्वीरित्या केली आहे. DRDOने अल्पावधीत एकाच लॉन्चरमधून 2 प्रलय क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या राज्यातून यशस्वीरित्या केली? ओडिशा या राज्यातून यशस्वीरित्या केली. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा, महिला T20मध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज कोण बनली आहे? तर दीप्ती शर्मा ही बनली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजे NIA चे अंतरिम प्रमुख कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2026मध्ये संयुक्त राष्ट्राच्या जैविक विविधतेवरील परिषदेचे म्हणजे COP17 आयोजन कोणता देश करणार आहे? तर आर्मेनिया हा देश करणार आहे. दुबई येथे झालेल्या जागतिक क्रीडा परिषदेत कोणाला ग्लोबल लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर नोवाक जोकोविच या खेळाडूला सन्मानित करण्यात आले आहे. स्मृती मानधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी कोणती भारतीय खेळाडू ठरली? तर दुसरी खेळाडू ठरली आहे. 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एअर मार्शल नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण ठरली आहे? तर जयश्री उलाल ही ठरली आहे. पुढील प्रश्न बघा, DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 31 डिसेंबर 2025 कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? तर प्रलय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. DRDO अर्थात संरक्षण विकास संस्थेचे 31 डिसेंबर 2025 रोजी, लक्षात ठेवा, प्रलय. महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले? तर हे रौप्य पदक जिंकले. महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले? तर चीन. विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या युनेक्स सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऋत्विक संजीव यस. 17 नंबरचा प्रश्न बघा, विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या युनेक्स सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? सूर्या करिश्मा तामेरी. पुढील प्रश्न बघा, भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केली आहे? 1 जानेवारी 2026 पासून केली आहे. गिनी देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले? कर्नल मामडी डांबोया. 20 नंबरचा प्रश्न बघा, दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? 2 जानेवारी. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलीस भरतीला खूप वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे असतो. 3 जानेवारी हा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बघा, भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षणपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सोयर द मरीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जानेवारी 2026 देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला असून ती कोणत्या स्टेशन दरम्यान धावणार आहे? कोलकाता ते गुवाहाटी.
15 ऑगस्ट 2027 पासून देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 स्टेशन दरम्यान सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे? बघा, लक्षात ठेवा, अहमदाबाद ते मुंबई. 15 ऑगस्ट 2027 पासून पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई या 2 स्टेशन दरम्यान सुरू करण्याची घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. 25 नंबरचा प्रश्न बघा, उस्मान ख्वाजा या क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे. 2025चा टर्नर पुरस्कार जिंकणारे पहिले अपंग स्कॉटिश कलाकार कोण ठरले आहे? नेना कालू. इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ द ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले? डोनाल्ड ट्रम्प यांना सन्मानित करण्यात आले. भारताच्या पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कुठे घेण्यात आली आहे? चांदीपूर, ओडिशा. पारंपरिक टपाल सेवा म्हणजे पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोण ठरला आहे? डेन्मार्क. 19 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजन कुठे करण्यात येत आहे? नवी दिल्ली, भारत. भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते शहर बनणार आहे? सुरत. लक्षात ठेवा, भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणतं ठरणार आहे म्हणजे बनणार आहे? सुरत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र पिपरा हवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? नवी दिल्ली. भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सिरड मारिजने. 34 नंबरचा प्रश्न बघा, 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची कोणती जयंती साजरी करण्यात येणार आहे? तर 195वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, 3 जानेवारी 2026 रोजी 195वी जयंती. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची कोणती जयंती साजरी करण्यात येणार आहे? 195वी. अलीकडेच कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी खाणकाम देवाणघेवाण कायदेशीर मान्यता केली आहे? तुर्कमेनिस्तान या देशाने केली आहे. आर्थिक वर्ष 2026मध्ये भारतातील गुंतवणूक चार्टमध्ये कोणते राज्य अव्वल आहे? आंध्र प्रदेश. भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कुठे स्थापन झाले? ग्रेटर नोएडा. वारसा आधारित पर्यटनासाठी भोरमदेव कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला? छत्तीसगड या राज्यात सुरू झाला. औषध निर्माण शास्त्रातील योगदानाबद्दल भारताला WHO मध्ये कोणता क्रमांक मिळाला आहे? तर 8वा क्रमांक मिळाला आहे. 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 साठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत कोण आहे? आंद्रे डी ग्रास. भारतीय लष्कराने भारतातील पहिल्या मेड इन इंडिया युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सूर्यास्तासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? इस्रायल. भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS आधारित इंद्रधनुष्य टाऊट फॉर्म कुठे सुरू करण्यात आले? हैदराबाद. अलीकडे कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या IPL प्रसारणावर बंदी घातली आहे? तर बांगलादेश. खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले? तर दीवला झालं आहे. भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे कोणते वर्ष म्हणून घोषित केले? 2026 वर्ष घोषित केलं आहे. 46 नंबरचा प्रश्न बघा, भारताने जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्यासाठी कोणत्या देशाला मागे टाकले? चीन. डेल्सी रॉड्रिग्ज यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? व्हेनेझुएला. जल्लीकट्टू महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तामिळनाडू. पोलीस भरतीला खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. जल्लीकट्टू, तामिळनाडू. 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कुठे झाले? वाराणसी. 4 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशाने आपला 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे? तर म्यानमार या देशाने केला आहे. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? पुणे. बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले? तर महाराष्ट्र या राज्याने जिंकल्याने उपविजेता कोण आहे? ओडिशा हे राज्य आहे. बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? कर्नाटक. उपविजेता कोण आहे? महाराष्ट्र. बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत.
बघा 54 नंबरचा प्रश्न आहे. 11 ते 15 जानेवारी दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तेलंगणा. भारतातील लष्कराने जानेवारी 2026 पर्यंत 15 भैरव बटालियन स्थापन केले असून एकूण किती बटालियन स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे? 25. आयननुसार अमानूर हा आदिवासी उत्सव प्रामुख्याने तामिळनाडू राज्यातील कोणत्या जिल्ह्यात साजरा केला जातो? निलगिरी. IFFCO साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? श्रीमती मैत्रेयी पुष्पा. ओहरे किसान पुस्तकासाठी IFFCO युवा साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? अंकिता जैन. सीमा रस्ते संघटनेच्या म्हणजे BRO 39व्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग. भारतीय अन्न महामंडळाच्या म्हणजे FCI अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रवींद्र कुमार अग्रवाल. बघा 1026 मध्ये मोहम्मद गझनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेचा सन्मान करण्यासाठी सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सव कधी साजरा केला जात आहे? 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान. 5 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांच्यावरील कुतुब-ए-मोदी लाल किल्ला फसील से या उर्दू भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. नुकतेच डिसेंबर 2025 मध्ये डॉक्टर पॉलोस मार ग्रेगोरियोसोस पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? डॉक्टर टेसी थॉमस. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटामध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड झाली? दशावतार. 3 जानेवारी रोजी कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यश घेतली आहे? तर पाकिस्तान देशाने घेतली तैमूर. अलीकडेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कोणत्या देशाने अटक केली आहे? अमेरिका. भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले? 2026. ग्लोबल चेस 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? अल्पाईन SG पायपर्स. दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जातो? 6 जानेवारी. दरवर्षी महाराष्ट्रात बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कोणता दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? 6 जानेवारी. रस्ते बांधणीसाठी बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? भारत. 69व्या राष्ट्रीय शालेय खेळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? पंजाब. जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था कोणत्या देशाची आहे? भारतीय रेल्वे. सिद्धरामय्या हे कोणत्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले? कर्नाटक. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? हरियाणा. राष्ट्रीय सारस मेळा 2026 कोठे आयोजित केला जाईल? गुंटूर. भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EB-4 व्यवसाय व्हिसा सुरू केला आहे? चीन. कॅलमारिया मिझोरामिनिसिस ही नवीन रीड सापाची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? मिझोराम. बातम्यांमध्ये असलेला हिस्ट्री दॅट इनगोड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? प्रेमप्रकाश. 82 वर्षी निधन झालेले सुरेश कलमाडी कोण होते? तर राजकारणी होते हे. WPL 2026ची सुरुवात 9 जानेवारी 2026 रोजी नवी मुंबईत होणार असून पहिला सामना कोणता 2 संघात खेळला जाणार आहे? तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर MI आणि RCB. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? हरियाणा. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. भारतीय सैनिकांसाठी SWADES नावाने पोर्टेबल मिठाचे पाणी गोड करण्याचे उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? DRDO. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष रेंजलँड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले? 2026 वर्ष घोषित केले आहे. 8 आणि 9 जानेवारी रोजी वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? गुवाहाटी. यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हाजिमे आओटा. PSLV-C62 मिशनद्वारे इस्रोच्या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS N1चे प्रक्षेपण
प्रक्षेपण 12 जानेवारी 2026 रोजी कुठून होणार आहे? श्रीहरिकोटा. 21 ते 23 जानेवारी दरम्यान पहिली इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? भारत मंडपम, नवी दिल्ली. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगे यांचे निधन कधी झाले? 7 जानेवारी 2026ला झाले. दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जाणार आहे? कधी साजरा केला जातो? तर 9 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मुरी गंगा नदी कोणत्या राज्यात आहे ज्यावर गंगासागर पुलाची पायाभरणी करण्यात आली आहे? पश्चिम बंगाल. भारताने रायसीना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह 2026 कोणत्या शहरात सुरू केला आहे? तर नवी दिल्ली. भारतीय रेल्वेने 17वा अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2025 किती अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान केला आहे? 100. 82व्या वर्षी निधन झालेले माधव गाडगीळ कोण होते? तर पर्यावरणवादी होते. जागतिक पुस्तक मेळा 2026 नवी दिल्लीमध्ये कोणता देश सन्माननीय अतिथी आहे? कतार. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह किती आंतरराष्ट्रीय संस्थांतून माघार जाहीर केली आहे? 66. UIDAIने सुरू केलेल्या शुभंकराचे नाव काय आहे? उदय. सोमनाथ स्वाभिमान पर्व कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? गुजरात. भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणते राज्यात सुरू झाले? तर केरळ या राज्यात सुरू झाले. सिंग डान्स अँड लीड हे पुस्तक कोण लिहिले? हिंडोल सेनगुप्त. 101 नंबरचा प्रश्न बघा. अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 कोणत्या अभयारण्यात सुरू झाली आहे? थंताई पेरियार. कुशाण काळातील प्राचीन नाणी कोणत्या देशात सापडले आहे? पाकिस्तान. जागतिक हिंदी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 10 जानेवारीला. हिंदी दिन 10 जानेवारी. रस्ते बांधणीसाठी बायोब्युटिमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? भारत. 69व्या राष्ट्रीय शालेय खेळांचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? पंजाब. जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था कोणाची आहे? भारतीय रेल्वेची. सिद्धेश्वरमैया हे कोणत्या राज्यात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले? कर्नाटक. भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू झाली? हरियाणा. राष्ट्रीय सारस मेळा 2026 कोठे आयोजित केला जाईल? गुंटूर. भारताने कोणत्या देशातील व्यावसायिक EB4 व्यवसाय व्हिसा सुरू केला आहे? चीन. कॅली मारिया मिझोराम ही झाली आत्ता. एवढाच वाचला प्रश्न आपण. राजकारणी. व्हील फॉर पीस 2026 लष्करी सराव कोणत्या देशात आहे? दक्षिण आफ्रिका. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर के बाल सुब्रमण्यम. 2026 अखेरीस बालविवाह किती टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य आहे? 10% कमी करण्याचं लक्ष्य आहे. महिला प्रीमियर लीग 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठं झालं? मुंबईला झालं. इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आवृत्ती 2 मध्ये प्रथम राज्य कोणतंही? उत्तराखंड. डीप टेक स्टार्टअप पॉलिसी सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तामिळनाडू. अग्नी सरसुलभ विकास सिंचन कमलम द्रौपदी मुर्मू हे पुस्तक कोण लिहिले? यार लांगडा लक्ष्मी प्रसाद. न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली? उत्तराखंड उच्च न्यायालय. नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणारे पहिले शहर कोणते आहे? पुरी. नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? पुरी. लाल बहादूर शास्त्री यांची 11 जानेवारी 2026 रोजी कोणती पुण्यतिथी होती? 60वी. सुरक्षा बचाव आणि अग्नी सुरक्षा क्षेत्रातील जगातील आघाडीचे आणि सर्वात मोठे प्रदर्शन इंटरसेक 2026 कोठे आयोजित करण्यात आले होते? दुबई. भारतीय हवामान खात्याचा कोणता स्थापना दिन 14 जानेवारी 2026 रोजी साजरा केला जाईल? 151वा. कामसुंदरी देवी कोणत्या राज्याच्या शेवटच्या राणी होत्या ज्याचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले? दरभंगा. 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदरे सांस्कृतिक महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? ओडिसा. राष्ट्रकुलच्या वक्ते आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांची 28वी परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? भारत. भारतीयांना AI सुलभ करण्यासाठी पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म कोण सुरू करणार आहे? जिओ. भारतीय सैन्याने त्यांच्या लॉजिस्टिक इकोसिस्टीमचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्यासाठी कोणते प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? DIME. महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्याची घोषणा केली आहे? DB पाटील. बोडो महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यात हत्ती जमातीने केली होती? हिमाचल प्रदेश. खेलो इंडिया बीच गेम
2026मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला? कर्नाटक. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणी सुरू केली आहे? त्रिपुरा ग्रामीण बँक. माउंट अकोनक्वा कोणत्या देशात आहे ज्यावर भारतीय गिर्यारोहक हरित रॉय यांनी यशस्वी चढाई केली? अर्जेंटिना. दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण आहे? पवन कल्याण. वयाच्या 50व्या वर्षी निधन झालेले उएली कॅस्टनहोल्ज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही स्नोबोर्डिंग या खेळाशी संबंधित आहे. भेदभावामुळे अलीकडेच कोणत्या देशाने 7 संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीमधून माघार घेतली आहे? इस्रायल. बामण वास कंकर कोणत्या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे? तर ही राजस्थानमधली आहे बामण वास. बघा, भारतातील पहिली क्रॉनिक किडनी रोग नोंदणी कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे? ओडिसा. एलिसा हिली कोणत्या संघाची खेळाडू आहे जिने फेब्रुवारी-मार्च 2027मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाची महिला खेळाडू आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक आहे 80वा. मकर विलक्कू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? केरळ. भारतीय भाषेमध्ये सार्वजनिक सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत करार केला आहे? तर उत्तर प्रदेश. शाया जिदानी यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? येमेन. पुणे ग्रँड टूर 2026साठी कोणाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? महेंद्रसिंग धोनी. बघा, रत्तापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ज्याचे नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे करण्यात आले आहे? तो मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, रत्तापानी. इंडिया इलेक्ट्रॉनिक सिटी समिट 2026 कोठे आयोजित केली जाईल? नवी दिल्ली. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापित केला जाईल? आंध्र प्रदेश. डिसेंबर 2025साठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? डिसेंबरचा मिशेल स्टार्क. 2026मध्ये कोणत्या विमान कंपनीला जगातील सर्वात सुरक्षित घोषित करण्यात आले? एतिहाद एअरलाइन्स. कोणत्या भारतीयांची संयुक्त राष्ट्राच्या नूतनीकरण बाबीवरील सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर DB व्यंकटेश वर्मा. बघा, 153 नंबरचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी IRENA ची बैठक म्हणजे 16वी बैठक कुठे झाली? तर अबुधाबी. पोंडूर खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला अलीकडेच अधिकृतपणे GI टॅग देण्यात आला आहे? मध्य प्रदेशमधला आहे पोंड्रू खादी. पोंड्रू खादी कुठला GI टॅग आहे? मध्य प्रदेश. पुढील प्रश्न बघा, भारतातील जगातील सर्वात मोठा 5G वापरकर्ता आधार कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. आयर्न वैष्णेय कोणता भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे? 92वा. आर्यन. लक्षात ठेवा. 157 नंबरचा प्रश्न बघा, स्पिटुक गस्टर महोत्सव कुठे सुरू करण्यात आला आहे? लडाख. सीमा सुरक्षा दलाचे BSF महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रवीण कुमार. आदिवासी उपचार करण्यासाठी भारताचा पहिला राष्ट्रीय क्षमता निर्माण कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला आहे? हैदराबाद. भारताचा पहिला नमो पुस्तक महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? आला होता, नवी दिल्ली. केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रवीण वशिष्ठ. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग पोर्टल सुरू केले? कर्नाटक. शास्त्रज्ञांनी कोणत्या देशात 300 वर्ष जुना महाकाय काळा कोरल शोधला आहे? न्यूझीलंड या देशात. 164 नंबरचा प्रश्न बघा, 79व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत संतोष करंडक कोठे सुरू करण्यात आले? आसाम. कोणत्या राज्याच्या राज्यपालांचे निवासस्थानाचे नाव जनभवन असे ठेवण्यात आले? तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर उत्तर प्रदेश. मुआन पुई सायावी यांची भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणत्या देशात नियुक्ती करण्यात आली आहे? न्यूझीलंड. भारतातील पहिले संघन प्रजनन
ज्ञान केंद्र कोठे सुरू करण्यात आले? मुंबई. भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पहिले कुत्रा अभयारण्य कोणत्या राज्याने सुरू केले? पंजाब. केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेला कोणत्या वर्षापर्यंत वाढवले आहे? 2030 ते 31 पर्यंत वाढवले आहे. जानेवारी 2026 भारत EU शिखर परिषद कुठे होणार आहे? नवी दिल्लीला होणार आहे. जानेवारी 2026 भारत EU शिखर परिषद नवी दिल्ली. कुंभलगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे जो पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे? राजस्थान. भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी UAE सोबत भागीदारी कोणत्या राज्याने केली आहे? तेलंगणा. वयाच्या 35व्या वर्षी निवृत्त झालेली सायना नेहवाल कोणत्या खेळात संबंधित आहे? बॅडमिंटन. जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन कोणता देश करणार आहे? भारत. 40 ऑफ एम्ब्रोसिया राम जन्मभूमी आव्हान आणि प्रतिसाद हे पुस्तक कोण लिहिले? सुरेंद्र कुमार पचौरी. 2025च्या शांती निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? ग्रासा माशेल. उत्तर प्रदेशातील कोणते शहर पहिले शून्य ताजे कचरा डंप शहर बनले आहे? लखनौ. 2025चा 7वा रोल बॉल विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला होता? दुबई. 66 वर्षी निधन पावलेले कीर्तिदा मेकानी कोण होत्या? पर्यावरणवादी होत्या. जगातील पहिला व्यापक वायू प्रदूषण कायदा कोणत्या देशाने मंजूर केला आहे? दक्षिण कोरिया. अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला व सर्व तंबाखू निकोटीन उत्पादन पूर्ण बंदी घातली आहे? ओडिसा. 23 जानेवारी 2026 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? 129वी. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अमेलिया व्हॅल्व्हर्डे. राष्ट्रीय पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे उद्घाटन कोठे झाले? रुरकी. नुंबेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? मंगळूर. दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? नवी दिल्ली. CIMFRने भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन कोणत्या शहरात केले? ग्रेटर नोएडा. विजय हजारे ट्रॉफी 2026 कोणी जिंकली आहे? विदर्भाने जिंकली आहे. कोणत्या राज्य सरकारने बिगर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? तामिळनाडू. भारताच्या तटरक्षक दलाने कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव केला आहे? जपान. इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत 2026 कोणते ऑपरेशन सुरू करेल? स्वदेश. जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद 2026 कोठे सुरू झाली? दाओस. कबड्डी चॅम्पियनशिप लीग 2026ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? हरियाणा. यावेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली आहे? युगांडा. प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला आहे. कोणत्या राज्यात केला आहे? ओडिसा. प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सव ओडिसा राज्य. भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? गुजरात. कोणत्या राज्याचा 56वा स्थापना दिवस 25 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात आला? हिमाचल प्रदेश. 56वा 25 जानेवारी 2026ला साजरा करण्यात आला हिमाचल प्रदेश या राज्याचा. वैयक्तिक श्रेणी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? सीता शेळके. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रंथ कुटीरचे उत्पादन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. 200 नंबरचा प्रश्न बघा. बनारस साहित्य महोत्सव 2026 भारत तेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? नमिता गोखले. वयाच्या 61व्या वर्षी निधन झालेले इलियास पाशा कोणत्या खेळाशी संबंधित होते? फुटबॉल. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? पंजाब. अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याची घोषणा केली? अमेरिका.
कोणत्या राज्याच्या पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? सिक्कीम. भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राने भारताच्या पहिल्या खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्रासाठी कोणासोबत करार केला आहे? फिक्सेल. बघा 206 नंबरचा प्रश्न आहे. टाइम्स हायर एज्युकेशन THE विषय क्रमवारी 2026मध्ये टॉप 100मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, म्हणजे ती कुठे आहे? बंगळुरू या ठिकाणची. हिला टॉप 100मध्ये स्थान मिळाले. 207 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्या राज्याने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे त्यांचे राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले? केरळ. खालीपैकी कोणत्या राज्याने भारतातील पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू केले? महाराष्ट्र. भारतातील पहिले फ्लॅट रोड उत्पादने ॲल्युमिनियम युनिट कोणी उघडले? ओडिसा. कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी 2026 हे कृषी वर्ष म्हणून घोषित केले? मध्य प्रदेश. कोणत्या शहरात आयोजित गुलफूड 2026साठी भारताला भागीदार देश म्हणून नियुक्त करण्यात आले? दुबई. 2024च्या JC डॅनियल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? शारदा यांना सन्मानित करण्यात आले. 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालण्यास अलीकडेच कोणत्या देशाने मान्यता दिली? फ्रान्स. 28 जानेवारी 2026 रोजी लाला लजपत राय यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली? 161वी. नुकतेच निधन झालेले अजित पवार कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते? लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे. हा प्रश्न तर काही कोणी चुकणार नाही. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोणाला प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल? इलायाराजा. 217 नंबरचा प्रश्न बघा. 500 एकरी सामने जिंकणारा पहिला भारतीय शटलर कोण बनलाय? PV सिंधू. अलीकडेच आकांक्षी जिल्ह्यासाठी संपूर्ण अभियान 2.0 कोणी सुरू केले? नीती आयोगाने सुरू केले. कोणत्या राज्यात होया नागोनिसिस नावाची नवीन वनस्पती प्रजाती सापडली आहे? नागालँड. केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानांतर्गत निधी मिळालेल्या प्रकल्पाच्या रिअल टाईम देखरेखीसाठी पुनरावलोकन पोर्टल सुरू केले आहे? ओडिसा. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? हंजा शर्मा. पुरुष हॉकी इंडिया लीग 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? कलिंगा लान्सर्स. 223 नंबरचा प्रश्न बघा. आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची 3री बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? कोची. नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने मुलींसाठी 1250 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे? गुजरात. 225 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय सैन्याने पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल कोंडडेरा M करियप्पा यांची जयंती 28 जानेवारी 2026 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली? 127वी. इंडिया एनर्जी वीक IEW चा 4था संस्करण कधी आयोजित करण्यात आला होता? 27 ते 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. 227 नंबरचा प्रश्न बघा. आजच्या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न आहे. वरील सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे. कोणता प्रश्न विचारला जाईल हे आपण सांगू शकत नाही. 227 नंबरचा प्रश्न बघा. 7वा इंडिया इंटरनॅशनल सीव्हीड एक्स्पो आणि समिट कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर काय मित्रांनो? कोची. बघा मित्रांनो, आमचं हे गणितासाठी हे गणित मन चॅनल जॉईन करा. जवळजवळ तुम्हाला 7 ते 8 हजार गणिताचे म्हणजे PYQ टाकले, आपण सोडून टाकले पूर्ण. आणि तुम्हाला जर दररोज फ्री टेस्ट सोडायचे असेल तर तुम्ही spardhammantra.com गुगलवर सर्च करू शकतात, किंवा ganitmanche.com तुम्ही पण गुगलवर सर्च करू शकतात. बघा मित्रांनो, आजचा हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. आणि एखादा प्रश्न माझ्याकडून चुकीचा वाचला गेला असेल तो पण मला प्रश्न दुरुस्त करून तुम्ही कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.